मुलाच्या सहवासात उल्कानी स्वतःचं आयुष्य कसं सावरलं जाणून घेऊया. तू म्हणालीस तसं मुलाच्या येण्याने तुझ्या आयुष्यात खूप बहरच आला. तर त्याचं जे संगोपन आहे ते तू कशा पद्धतीने केलंस? संगोपन मी आवडीनेच केलं, पण माझ्या मुलानेही म्हणजे माझ्या आजारपणावरून फार सोसलंय मुलाने लहानपणी. म्हणजे म्हणजे लहान होता तो, पण मला समजायचं नाही. तर मला काही राग वगैरे आला म्हणजे तर मी मग मुलावर तो राग काढू लागले असं. बरं, लहान बाळ? लहान एकदम बाळ नाही, म्हणजे 3 वर्षांचा असताना वगैरे. ओ अच्छा अच्छा. पण तुम्ही त्या काळात म्हणजे उल्का तुमच्याचकडे राहायला होती, तर त्यावेळेला तुम्ही जेव्हा ती डिस्टर्ब व्हायची तेव्हा काय प्रकारचा मुलाला प्रोटेक्ट करण्याचं जे काम आहे ते कसं करायचं? कारण शेवटी म्हणजे तिला त्यावेळेला जाणीव होत नव्हती ना की ती काय करते. तर तुम्ही काय करायचं? आम्ही काहीच प्रोटेक्ट नाही करू शकत होतो. ती जे करायची ते व्हायचंच, घडायचंच. अच्छा. करू शकत नव्हतो. कारण म्हणजे तिचा तो आजार असा विचित्र आजार, त्या आजारामध्ये ती त्रास द्यायची त्याला. आम्ही काही करू शकत नव्हतो. पण तुम्ही म्हणजे त्यांना जरा वेगळं करण्यासाठी वगैरे काही प्रयत्न काहीच करू मॅडम, हा आजारच असा आहे की सगळे फॅमिली पूर्ण त्या आजारासमोर अगतिक होतात. काही नाही करू शकत, कुणीच काही करू शकत नाही. अच्छा. म्हणजे हे त्याच्यात अतिशय म्हणजे भयानक हे आहे. पण बाकीचा सगळा सांभाळ ती अगदी छान करत होती. हो, ती सांभाळ. पण फक्त जेव्हा डिस्टर्ब व्हायची किंवा अटॅक अशा पद्धतीचा यायचा तीव्र, तेव्हाच ते अशी घटना घडायची. म्हणजे व्हायचं काय, शेवटी माझा सगळा त्रास त्यांना, त्या पूर्ण त्रासांचं सफरिंग त्यांना करावंच लागलं. म्हणजे त्यातून पर्याय निघाला नाही. पण ते मला समजावू शकत नव्हते की तू असं करू नकोस. समजावण्याच्या पूर्ण पलीकडे होते. आणि वडील म्हणजे अशी काळजी घ्यायची, करते ते करू दे. कारण काही बोललं की मी लगेच इमोशनल व्हायची, रडायची वगैरे, इमोशनल होऊन. त्यामुळे मला बोलताही येत नव्हतं आणि समजावून सांगताही येत नव्हतं. म्हणजे परिस्थिती अशी होती. तिच्या मुलाला तुम्ही मग कधी समजावलं? म्हणजे तो काय वयाचा झाला तेव्हा तुम्ही त्याला समजून सांगितलं की आई आजारी आहे किंवा एका विशिष्ट प्रकारचा आजार आहे तुझ्या आईला, असं कधी समजावलं? काही त्याला समजून सांगायची गरज लागलीच नाही. तो स्वतः समजून चुकला होता. नाव काय उल्का तुझ्या मुलाचं? केदार. अच्छा. केदार. आता कितवीत आहे तो? 11वीला आहे, कॉलेजला आहे आता. पण म्हणजे लहानपणीचं जे आयुष्य होतं, तू ज्या ज्या वेळेला डिस्टर्ब व्हायचीस तेव्हा तू तुझा राग किंवा जो काही विकार होत होता त्याचं सगळं तुझ्या मुलावर काढायचीस. राग काय, डिप्रेशन काय, आणि तसं मुलावरही काढायची. आणि आई वडिलांनाही मी खूप बोलायची की माझं असं झालं, असं होता नाही होतं. मग आणि मी एकच वाक्य बोलायची, माझं आयुष्य बर्बाद झालं, हे एकच वाक्य मी बोलायची. पण नंतर मी स्वतःला माझं मलाच सावरलं स्वतःला. अच्छा. की नाही, आता मला असं करून चालणार नाही. आणि मी एवढा म्हणजे छान, म्हणजे इतका कठोर आणि चांगला निर्णय घेतला की मला आता माझ्या मुलासाठी जगायचंय. एवढं माझं एकच ध्येय होतं. कारण माझ्या मुलावर माझं खूप प्रेम होतं आणि अजूनही आहे. त्यामुळे म्हणजे म्हणून मग मी तो असा घेतला निर्णय की आता मुलालाही सांभाळायचं आणि झालं गेलं आता विसरून जायचं. त्या काळात तू औषधं वगैरे घेत होतीस ना? आणि विशेष म्हणजे मी एकही गोळी सोडली नाही आतापर्यंत. अच्छा. म्हणजे मी ट्रीटमेंट माझी चुकवलीच नाही कधी. कारण बऱ्याच मनोरुग्णाबद्दल हे एक असतं की उपचाराचं म्हणजे जे टॅबलेट्स मिळतात ते घेतच नाहीत. आणि सुरुवातीला हिच्या बाबतीत पण घडलं तसं. सुरुवातीला मी घेत नव्हती गोळ्या, पण नंतर गोळ्या घेणारच नाही असं म्हणायचे. वडील काहीतरी असं आयडिया करायचे. नंतर मग मी घ्यायला लागली. मग गोळ्या घ्यायला लागली. तिच्या वडिलांनी खूप काळजी घेतली त्यावेळी. आणि जेवणात ते मिक्स वगैरे करून तिला बरंच म्हणजे असं. आणि मला त्यावेळेस समजत नव्हतं की ही माझी लॉंग ट्रीटमेंट आहे. अच्छा. मला असं वाटायचं दिल्यात ना गोळ्या, आता झाले ना, ठीक झाली बरी, म्हणजे असं. आणि आता मुलगा जेव्हा लहान होता, जेव्हा तू ठरवलंस की मी माझ्या मुलासाठी आता जगणार, हे खूपच म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन होता आणि त्यांनी खूप बळ दिलं तुला. पण ते जे असतं की मुलाला शाळेत नेणं, ऍडमिशन, ह्या सगळ्या गोष्टी तू केल्यास? मी त्याची सगळी काळजी घेतली. म्हणजे जे एका आईने करावं ते केलं मी लहानपणी. अच्छा. आणि अभ्यास मी नंतर घेत नव्हते. म्हणजे जसा तो म्हणजे जवळजवळ 7वी 8वी पासून मी अभ्यास नाही घेतला. पहिल्या वर्षी जेव्हा तू जन्मला ना, त्या वर्षी खूपच म्हणजे जास्त हे होती, म्हणजे तीव्रता जास्त होती आजाराची. तर गोळ्या द्यायचे ना डॉक्टर, तर त्यासारखी झोप यायची. तर आमच्या शेजारी एक चौधरी म्हणून आहेत,
आमच्या शेजारी. त्यांनी वर्षभर त्याचं सगळं संगोपन केलं रिअली? पूर्ण. त्यांच्या संपूर्ण फॅमिलीने विशेष म्हणजे आमच्या शेजारीच यायच्या अगदी लागून. त्या मला सांगायच्या, ज्योती तू झोप, म्हणजे ज्योती माझा घरचं लावून ज्योती आहे. ज्योती तू झोप, आता आम्ही त्याला सांभाळतो. आणि मग मी त्यांच्या भरोशावर मी 2-3 तास चांगली दुपारची झोप घ्यायची. बरोबर. आणि मला डॉक्टरने एकच सांगितलं होतं, ही जर झोपली नाही तर हिला खूप प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. हिच्यासाठी झोप महत्वाची आहे. मग मी झोपून वगैरे म्हणजे जवळजवळ मी तरी 9-10 वर्षाची झोपूनच होती. अच्छा. आणि मी विशेष म्हणजे मी काम वगैरे काहीच करत नव्हते. काहीच काम करायची नाही मी, अशी नुसती बसून राहायची. अच्छा. काम वगैरे काहीच करायची नाही. पण नंतर इतकं सगळं म्हणजे बदलून गेलं ना की मी घरात वगैरे काम करायला लागली. अच्छा. म्हणजे सगळं मी स्वतःलाच पूर्ण बदलवून घेतलं. असं काम करायला लागली, सगळं मॅनेज केलं. आणि आई वडिलांचा एक मोठा आधार झाले. म्हणजे अरे वा. आई माझ्या जीवावर सगळं टाकून जायची, आई बाबा हा ज्योती आता घरात आहे, म्हणजे तिला एवढा काही त्रास नसायचा माझ्यामुळे. असं. बर. पण तुझा जो समंजस मुलगा आहे तो शाळेत कसा होता? विद्यार्थी कसा? शाळेतही अगदी गुणी होता. म्हणजे कधी त्याने मारामारी केली नाही. अच्छा. कधीच नाही. आणि अभ्यासात? अभ्यासातही हुशार. पहिल्यापासूनच अतिशय हुशार, बुद्धिमान. पहिल्यापासूनच हुशारच. 10वीत त्याला किती टक्के पडले? 10वीत त्याला 92.61% पडले. आणि शहापूर तालुक्यात पहिला आला तो. स्वप्न जे आहे ते पृथ्वीवरचं स्वप्न स्वप्न नाही. फारच. त्याला अंतराळात जीव घ्यायची. आणि त्याकरता मी IIT कोर्स त्याला अच्छा. बरोबर. त्याचं स्वप्न आहे नासामध्ये जायचं. स्किझोफ्रेनिया सारख्या चिवट आजारातून उल्काने स्वतःचा समतोल परत कसा मिळवला जाणून घेऊया. उल्का, तू म्हणाली 17 वर्ष तू ह्या स्किझोफ्रेनियाचा सामना केलास. हो. आणि पहिल्यांदा जेव्हा तुला खूप औषधं दिली त्याच्यात आणि आता तुला काय अंतर भासवतो? पहिल्यांदा मला जी औषधं दिली त्याच्यामुळे खूप साईड इफेक्ट वगैरे होणं, म्हणजे तो जशा त्या गोळ्या होत्या तसा माझा त्रास होता. अच्छा. जेवढा जास्त गोळ्या तेवढा मला मानसिक पूर्ण त्रास होता. बरं. मानसिकही होता आणि शारीरिकही होता. बरं. म्हणजे हातपाय दुखणं वगैरे आणि मानसिकही डोकं दुखणं, म्हणजे इथे असं हे भुवईच्या वगैरे वर दुखणं. अच्छा. असं म्हणजे डोळे वर जाणं, सगळे साईड इफेक्ट मला होते. किती गोळ्या घ्यायचीस तेव्हा? मी जवळजवळ मला 20 गोळ्या होत्या. बापरे. एका दिवसाला मला 20 गोळ्या होत्या. अच्छा. बरं. आणि आता काय स्थिती आहे? आता मी फक्त 2 गोळ्यांवर आलेली आहे. क्या बात आहे. आता एकच गोळी होती, पण जरा मध्यंतरी टेन्शन वाढलं होतं. अच्छा. मग एक आता वाढवली डॉक्टरने. अच्छा. टेन्शनची एक दिली आता. बरं. आणि एक दुसरी. असं 2 गोळ्या आता आहेत चालू. अजूनही त्याच डॉक्टरांकडे तू ट्रीटमेंटला अजूनही त्याच डॉक्टरांकडे. अच्छा. आणि तुम्ही म्हणजे हा प्रवासाकडे कसं बघता? म्हणजे आधी 20 गोळ्या आणि आता फक्त 2. आता मला अतिशय आनंद होतोय. म्हणजे खूप तिच्यामध्ये फरक झालेला आहे. आता पेशन्स वगैरे तिचे वाढलेत. अच्छा. म्हणजे पूर्वीची जी आमची अगतिकता होती तिच्या समोर, तशी अगतिकता आता नाहीये. आता आम्ही तिला समजून सांगू शकतो. म्हणजे काही बाबतीत तिने असं हट्ट केला, काय केलं तर सांगू शकतो आणि ती ऐकते. अच्छा. इथपर्यंत म्हणजे तिची पुष्कळ प्रगती आहे. आणि डॉक्टर काय म्हणतात आजाराबद्दल आता? डॉक्टरना खूप आनंद होतोय. माझा एक लेख आला होता. बरं. आयुष्याशी लढले म्हणून. अच्छा. तर मी तो डॉक्टरना दाखवला, तर डॉक्टरांनी दवाखान्यात त्याची झेरॉक्स लावली आहे. आणि द्विज पुरस्काराचं माझं अभिनंदनाचं एक असं. अच्छा. पण हा द्विज पुरस्कार जो तुला मिळाला म्हणजे फार मोठा सन्मान आहे हा. तर तो कसा मिळतो आणि कुणी दिला? ह्या आजारातून स्वतःचं आयुष्य आणि कुटुंबाचं आयुष्य जो पुन्हा प्रकाशमान करणाऱ्या रुग्णासाठी अच्छा तो द्विज पुरस्कार दिला जातो. बरं. तर मी अर्ज भरला होता, तर माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस. कुणातर्फे दिला जातो? इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ. IPH. बरोबर. ठाण्यातच आहे ती. ठाण्यातच आहे. ओके. आणि डॉक्टर आनंद नारकणी खूप काम करतात ते त्या संस्थेतर्फे ते काम वगैरे करतात. अच्छा. त्यांच्यातर्फे दिला जातो म्हणजे त्या IPH संस्थेतर्फे. आणि एक USV म्हणून आहे, फार्मास्युटिकल्स. अच्छा. USV फार्मास्युटिकल्स. बर. ती आहे. मग या 2 संस्थेतर्फे मिळून ते सगळं आयोजन वगैरे त्यांनी केलेलं आहे. बरं. आणि हे म्हणजे जाहिरात झाल्यानंतर किती असे मनोरुग्ण आहेत जे अप्लाय करतात त्या पुरस्कारासाठी? भरपूर आहे. म्हणजे इतके अर्ज तर एवढे आले होते आता या वर्षी, म्हणजे मला पुरस्कार मिळाला तेव्हा
जवळजवळ असं म्हणजे खूप अर्ज असे हजारो म्हणा, त्याहीपेक्षा जास्त म्हणा असं. पण त्यातून फक्त 5 जणांची निवड करायची होती आणि त्यात माझं सिलेक्शन झालं. क्या बात आहे, अभिनंदन तुझं खूप. आणि मला सन्मानपत्र वगैरे मिळालंय आणि ट्रॉफी एक मिळालीये. बर, विजय पुरस्काराची एक अवॉर्ड मिळालाय, ट्रॉफी. अच्छा, अरे वा. आणि बक्षीसही 10,000 म्हणून त्यांनी असं ठेवलं होतं का, ते मिळालं. वा वा, उत्तम. आणि कसं वाटलं हा पुरस्कार मिळाला तेव्हा? ह्या पुरस्कार मिळाला तेव्हा म्हणजे इतके माझ्या आनंदाने माझे डोळे पाणावले. आणि ते कसे ते मी तुम्हाला सांगते. हा पुरस्कार म्हणजे माझ्या इतक्या वर्षांचं तपस्येचं एक गोड फळच जसं काही आहे, खरंय, असं मला म्हणजे तेव्हा वाटलं. निश्चितच. मग आता पुढचा प्रवास तू कसा बघतेस? पुढचा प्रवास आता माझा सकारात्मकच आहे. हो, आता काही असं माझ्या अपोजिट काहीच नाही आता. बरं, मुलांनी तर खूप बळ दिलंय. त्याच्या येण्याने खूप फरक पडलाय तुझ्या आयुष्यात. पण बाकी अशा काय काय गोष्टी आहेत ज्या तुला धीर देतात? बाकी म्हणजे अशा गोष्टी आहेत, आई वगैरे मला सतत समजावते वगैरे की नको तू विचार करू नकोस. मग या गोष्टी मला धीर देतात. परत भाऊ वगैरे मला खूप समजून घेतो. भावावर माझं खूप प्रेम आहे. आणि मुलगा वगैरे खूपच मला सगळे म्हणजे समजून घेतात असं. बरं. आणि काही अशी वेगळी हॉबी आहे का तुझी? किंवा माझी वेगळी हॉबी म्हणजे मी ड्रॉइंग्स काढते. ड्रॉइंग्स काढायला मला खूप आवडतात. बरं. आणि मी लेख लिहिते, मी कविता लिहिते. अरे वा. आणि माझे पब्लिश वगैरे झालेले आहेत मॅगझिन मध्ये कविता वगैरे. अरे वा, उत्तम. आणि माझा लेखही एका मॅगझिन मध्ये छापून आलाय, मनास मोहून जा रे पावसा. अरे वा. लेख आहे तो पूर्ण पावसावरचा लेख आहे, तो छापून आलाय. आणि अशा किती कविता लिहिल्या असतील तू? अशा मी म्हणजे माझ्या हिरवळ काव्य संग्रहात माझ्या 150 कविता आहेत. बापरे, फॅन्टॅस्टिक. उत्तम. आणि चिमुकल्यांची गाणी म्हणून एक बालगीतांचा काव्यसंग्रह आहे. आणि ती बालगीतेही तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला असं वाटेल की खरोखर म्हणजे आनंदाने नाचायला बागडायला लावतात ती बालगीत. अरे किती छान आहेत ती बालगीत. उल्का, तुझी आत्ते बहीण आली आहे ना स्टुडिओ मध्ये, ओळख करून देशील? दीपा नाव आहे तिचं, ती आत्ते बहीण आहे माझी. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून लहानपणापासून उल्काला बघताय आणि तिची अत्यंत खालावलेली परिस्थिती पण पाहिलेली आहे आणि आता तिच्यात जी चमक आहे आणि जो उत्साह आहे तो पण तुम्ही बघताय. तर तुम्ही तिचं आयुष्य काय पद्धतीने बघता? मी तर तिचं आयुष्य फार जवळून पाहिलेलं आहे, पण आता मला शब्द नाहीये तिच्याबद्दल बोलायला. का तर मला रडू येतंय, त्यामुळे मी नाही बोलू शकत. पण तुम्हाला अभिमान वाटत असेल ना? अभिमान फार वाटतो तिचा, म्हणजे खूप अभिमान वाटतो. ती मला नेहमी फोनवर सांगते की दीपा माझं असं आहे तसं आहे, खूप काही मला गोष्टी ती सांगते. म्हणजे मला तिच्याबरोबर शेअर करायला फार आवडतं. म्हणजे काही गोष्टी जी असते ती माझ्याबरोबर मला लगेच सांगते फोन करून. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे तिला आहे आपल्या बहिणीबद्दल काहीतरी वाटतंय आणि आपली एक बहीण आहे, तिला सांगावं असं वाटतं. त्याबद्दल मला खूप अभिमान आहे तिचा. मी एवढंच बोलू शकते. मी उल्काच्या बाबांना विचारू इच्छिते की तुम्हाला अशी काही खंत वाटते का आज की जर तुम्हाला ह्या जो रोग आहे स्किझोफ्रेनिया नावाचा त्याच्याबद्दल जर अधिक माहिती असती तर आधी उपचार सुरू केले असते आणि मग ही जी स्थिती भयंकर झाली आणि खालावली आणि जो त्रास तिला स्वतःला झाला तो थोडासा कमी झाला असता? निश्चित. अगोदर तर माहिती सांग मला. तू इथे आलीस आणि तुझं आयुष्य आमच्या बरोबर शेअर केलंस. अत्यंत कठीण जी परिस्थिती होती तुझी, जो विकार होता त्याच्याबद्दल आठवून खूप त्रास झाला असेल तरीही बोललीस, सगळ्यांबरोबर शेअर केलीस. हे खरं म्हणजे एक जनजागृतीचंच कार्य केलंस तू. कारण लोक आपल्या ह्या विकारांबद्दल बोलत नाहीत उघडपणे आणि त्यामुळे हे अज्ञान जास्त वाढतं. त्यामुळे तू खरंच धाडस दाखवलंयस आमच्या स्टुडिओमध्ये येऊन स्वतःची कहाणी सांगितलीस, त्याच्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि तुझ्या मुलाचं जे स्वप्न आहे आकाशात
जाण्याचं नासाच्या तर्फे ते त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. त्याचं आमच्याकडून खास अभिनंदन कर. इतका हुशार समंजस मुलगा आहे आणि तुमचंही अभिनंदन इतक्या प्रेमाने उल्काची साथ दिल्याबद्दल. आणि आता आपण ह्या कार्यक्रमाची सांगता तुझ्या एका छान मस्त कवितेने करूया. ओंजळ भरली सुखाने. वा. म्हणजे माझ्या मुलावर आणि स्वतःवर मी ती लिहिली, ती वाचून दाखवते. ओंजळ भरली सुखाने, अनुभवलं जरी आज मी यश, तरी मनात तशाच होत्या जखमांच्या खुणा, खुणावत होत्या त्या मला पुन्हा पुन्हा. माझे जीवन म्हणजे त्याग, झाले मी मूर्तिमंत रूप त्यागाचे, दिवसच होते ते माझे खडतर प्रवास करायचे. मनात माझ्या दडली होती स्वप्नांची अनोखी रास, भूतकाळातही होता मला स्वप्नपूर्तीचा भास. माहित होतं मला जातील हेही दिवस, सुखावून जाईल मला नवा जीवन प्रवास. आता मागच्या काही आठवणी मला नकोशा वाटतात, दुःखाचे ढग त्या दिवसांचे अजूनही माझ्या मनात दाटतात. काही जुन्या आठवणींचं घर तसंच अजूनही माझ्या मनात, जीवन माझे होते ओसाड रान, भरकटले त्या रानात. अशा अवस्थेत मला आधार दिला माझ्या लाडक्या लेकाने, ओंजळीत त्याने आणले सुख, ओंजळ भरली सुखाने. क्या बात है. आणि अजून शेवटी मी जाता जाता असंच म्हणेन, स्किझोफ्रेनियाचे तोडून पाश मुक्त वावरेन मी, पाहिले जरी मी मरण डोळ्यांनी तरीही स्वतःला सावरेन मी. या आजाराशी करून सामना धीट होऊनी जगेन मी, क्या बात है. मनातल्या माझ्या स्वप्नांची ज्योत होऊनी जागेन मी. लहरेन मी आनंदाची लहर होऊनी, बहरेन मी फुलांचा बहर होऊनी. क्या बात है. स्किझोफ्रेनियाचे तोडून पाश मुक्त वावरेन मी, पाहिले जरी मी मरण डोळ्यांनी तरीही स्वतःला सावरेन मी. क्या बात है. बहुत बहुत बढ़िया उल्का. खूप छान खूप छान. खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अशाच विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर आणत राहू. पाहत राहा विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. Din ta na 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 no, ma da ma. Din ta na 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 na, re ga re mi sa.